नमस्कार, मी प्रल्हाद सोनई. आपण पाहतात ओमसाई न्यूज. तालुक्यातील दलित भूमिहीने आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी सुमारे 40 ते 50 वर्षापासून गायरान जमिनीवर अतिक्रमण करून पालनपोषण करत आहे. आज रोजी जमिनी त्यांच्या ताब्यात आहे. 20 ते 25 वर्षापासून त्या जमिनी त्यांच्या नावावर करून देण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने तहसीलदार, जिल्हाधिकारी यांना वारंवार आंदोलनाच्या माध्यमातून निवेदने देऊनसुद्धा अद्याप त्यांच्या नावावर करण्यात आलेल्या नाहीत. म्हणून पक्षाच्या वतीने दिनांक 26/9/2024 वार गुरुवार रोजी भगवान सरोणे, जिल्हा अध्यक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, जळगाव व दलित भूमिहीन जामनेर तहसील कार्यालयासमोर सकाळी 11 वाजल्यापासून अमरण उपोषणास बसले आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष भगवान सरोणे यांनी जोपर्यंत आमची मागणी मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करत राहू. त्यात आमचा जीव गेला तरी आम्ही मागे हटणार नाही. कृपया याची नोंद घ्यावी. तसेच आमच्या जीवितास काही एक हानी झाल्यास त्या सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील, अशा प्रतिक्रिया आमच्या प्रतिनिधीजवळ व्यक्त केल्या. भगवान भाऊ, आज आपण उपोषणासाठी या ठिकाणी जामनेर तहसीलच्या बाहेर बसलेले आहात. नेमकं आपल्या मागण्या काय आहेत आणि आपण कशासाठी बसलेले आहात? या ठिकाणी या तालुक्यामध्ये कासले असेल, मोयकडा दिगर असेल, मोळगाव असेल, शेरी लोंढे असेल, या ठिकाणी दलित भूमिहीन जे आदिवासी लोक आहेत ते गायरान जमिनी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी 40-50 वर्षापासून ज्या गायरान जमिनी आहेत त्या कसत आहे आणि वारंवार आम्ही त्या ठिकाणी आवाज उठवला. मग ते जामनेर ते जळगाव लॉंग मार्च असेल, पायी मार्च, त्याच्यानंतर आझाद मैदानावर आम्ही 6-7 दिवस उपोषणाला बसलो. परत धरणे आंदोलन, मोर्चे, रस्ता रोको, म्हणजे 20-25-30 वर्षापासून सातत्याने हा लढा आम्ही लावून ठेवला. परंतु आता मागच्या महिन्यामध्ये माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब, मुख्यमंत्री या राज्याचे, त्यांचं आम्ही रिपब्लिकन पक्षातर्फे अभिनंदन करतो, आभार मानतो की त्यांनी कलेक्टर साहेबांना आदेश दिले की ज्या गायरान जमिनी दलित भूमीहीन लोक जे कसत आहेत आपल्या उदरनिर्वाहासाठी त्यांच्या नावावर करून त्यांचा त्या सातबाराच्या उतारून त्यांचं नाव लावून त्यांना देण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली. आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी कलेक्टर साहेबांना मागच्या महिन्यामध्ये निवेदन दिलं रस्ता रोको करून, आणि त्या निवेदनाची कलेक्टर साहेबांनी अजूनपर्यंत काही दखल घेतली नाही. म्हणून या ठिकाणी प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेलो आहोत. नेमकं आपलं उपोषण जे आहे ते सरकारच्या विरोधात आहे का? आता जे सरकारच्या विरोधात नाही, प्रशासनाच्या विरोधात नाही, फक्त आमचं जे मागण्या आहे ते जे गरीब लोक आहे, भूमिहीन आहे, ते जे आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ज्या जमिनी कसतात, कारण त्या ज्या त्यांच्या नावावर झाल्यात तर ज्या शासनाच्या विविध योजना असतात, मग त्या विहिरींच्या योजना असतील, पाईपलाईनच्या असतील, त्याच्यानंतर निसर्गाचा कोप झाला तर त्या ठिकाणी लाल्या रोग, अमुक रोग जो म्हणजे ज्या त्यांच्यावर ह्याच्यात पडता पदरामध्ये ज्या योजना असतील त्या त्यांच्यापासून ते वंचित राहतात. जे युवक असतील किंवा ज्या महिला असतील त्यांनी कुठल्या ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरलेले नाहीत का? नाही, भरपूर म्हणजे ऑनलाईन वगैरे सगळे फॉर्म भरलेले आहेत. कलेक्टर साहेबांना तसं निवेदन दिले आहे आणि कलेक्टर साहेबांकडे मागणीसुद्धा केलेली आहे की या राज्याचे मुख्यमंत्री यांनी आदेश तुम्हाला दिलेले आहेत की जे भूमिहीन आहेत, जे कष्टकरी आहेत, जे ज्यांच्याकडे जमिनी नाहीत, त्या आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी ज्या जमिनी कसत आहेत त्यांच्या नावावर जर केलं तर शासनाच्या ज्या विविध योजना असतील ते त्यांच्या पदरात पडतील, कारण त्या योजनांपासून ते वंचित राहतात आणि या योजनेपासून ते वंचित राहू नये म्हणून शासनाने या ठिकाणी आदेश काढलेला आहे. आणि आमच्या पण मागण्यात येते की आमचे लोक म्हणजे दलित असतील, आदिवासी असतील, कुठल्याही जातीपातीचा, धर्माचा असेल. आता आमच्या कासली गावामध्ये जवळजवळ 3-4 लोक मराठा समाजाचे आहेत, 10-12 लोक तडवी समाजाचे आहेत, 15-20 लोक बौद्ध समाजाचे आहेत, मातंग समाजाचे 4-5 लोक आहेत. म्हणजे सर्व समावेशक असं हे म्हणजे कुठल्याही जातीपातीचं, धर्माचं नसताना की जे भूमिहीन आहेत त्यांच्या नावावर हे जमीन करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आमरण उपोषणाला आज बसलेलो आहोत. तरी आपण किती दिवसासाठी या ठिकाणी उपोषणाला बसलेलो? सांगता येत नाही, तसं सांगता येत नाही. आमरण उपोषण आहे. जोपर्यंत तुमच्या मागण्या मान्य होत नाही किंवा आमचं समाधान होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उठत नाही. आणि या ठिकाणी आमचे राज्याचे कॅबिनेट मंत्री, ग्रामविकास मंत्री माननीय गिरीश भाऊ महाजन यांना आम्हाला या
रिपब्लिकन पक्षाच्या आंदोलनाच्या माध्यमातून एक विनंती करावीशी वाटते की या ठिकाणी ज्या विहिरींचे प्रकरणे आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये ST NT या लोकांचे 4-4 लाखांचे विहिरींचे या ठिकाणी मंजूर झालेले आहेत, त्यांच्यात म्हणजे वाढवून 4 लाख रुपये केलेले आहेत आणि जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबी योजना आहे त्या माध्यमातून या ठिकाणी विहिरींचं योजना आहे त्यांना फक्त 2.5 लाख रुपये दिले जाते। त्यामध्ये मग मातंग असेल, बौद्ध असेल, चर्मकार असेल, हे म्हणजे SC कॅटेगरीत जेही लोक असतील त्यांच्यावर एक प्रकारे अन्याय होतो ना, की याच्यातून आम्हाला एक गिरीश भाऊंना विनंती करावी वाटते की त्यांनी आमच्या मागण्याकडे लक्ष देऊन या ठिकाणी 2.5 लाखाचे 5 लाख करावं अशी रिपब्लिकन पक्षातर्फे आम्ही त्यांना विनंती करतो। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया भगवान भाई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। ऐसा कसा देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, असा कसा देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा जय हो।